याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचे या, कौतुक वाटे झाली या वेचाचे, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिन्ही गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचे या, तो कामणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचे या. विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, वंशी विभूषित करानवनीरदाभात, पीतांबरादरुणबिंबफलादरोष्टात्, पूर्णेन्द्र सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परम किमपि तत्व महं न जाने, समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुधावं, जगणनिहित पानी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदर कंज नेत्रं, सदैदौलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नाम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं, विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अफेर, हा दिठिवा जयावरी झळके, हा दिठिवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, परी तो जीवचे तुके महेशासी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचे या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करतात निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू परमार्थाचे प्राण, आध्यात्मिकतेच्या कलशस्थानी विराजमान असणारे भगवान श्री तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील हा अभंग असून
या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर असं प्रतिपादन करतायत की मी मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर काय केलं आणि काय मिळवलं याचं रहस्य या अभंगामधून प्रतिपादन करतायत. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण बघितला. अभंगावरती यथार्थ चिंतन होईल किंवा होणार नाही याची मी शाश्वती देऊ शकत नाही, कारण ते संतांचे अभंग आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. आपण फक्त बोलत असतो की अभंग सोडवला. अभंग सोडवणं वेगळं आणि सोडून देणं वेगळं. 2 तासात अभंग सोडवला जात नाही, फक्त एक शब्दशः अर्थ आपण घेत जातो. पंढरपूरमध्ये चातुर्मासाला असताना महाराज श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी एका अभंगावरती 4 महिने प्रवचन केलं. नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाल ते करा जेथे तेथे. आणि इथं आपण 2 तासात अभंग सोडवायचा. कसा सुटेल? सुटत नाही, सोडून द्यावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. बघा, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण बघितला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये परमार्थाची साधना केली आणि ती साधना कशा करता केली असेल तर माझा शेवटचा दिवस गोड होण्याकरता ही मी परमार्थाची साधना केली. भगवंत मिळवण्यासाठी मी या संसारामध्ये रात्रंदिवस अट्टहास केला. तो अट्टहास कशाचा असेल तर माझा शेवटचा दिवस गोड होण्याकरता. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याची प्राप्ती माझ्या जीवनात प्राप्त झाली. तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. माझ्या जीवनात आता कुठल्याही प्रकारची काळजी राहिली नाही, कुठल्याही प्रकारची निश्चिंती राहिली नाही. आता मी विसावलं गेलो. तुकोबाराय सांगतात आता माझ्या सर्व काही इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण झाल्या. यापुढे जाऊन तुकोबाराय सांगतात अहो काही नाही, या संसारात येऊन फक्त मी काय केलं, भगवंताचं नाम हे मुखाशी घेतलं आणि त्या नामाने माझ्या जीवनात इतका आमूलाग्र बदल झाला की मला त्याचं कौतुक करावं असं वाटतं. कौतुक झाली या वेचाचे, नाम मंगळाचे ते निगुणे. इतकं ताकद त्या नामचिंतनामध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात आता काही नाही, मुक्ती तर ही आमची नवरी आहे, बाकी आता हे जे उरले दिवस ते फक्त खेळीमळीमध्ये घालवायचे. असा सरळ सरळ हा अभंगाचा धावता भावार्थ तुमच्या समोर प्रतिपादन केलाय. चिंतन सेवेला प्रारंभ करण्या अगोदर संप्रदायाच्या दृष्टीनं अल्प शब्दात परिहार द्यायचा तो म्हणजे असा. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, परंतु संप्रदायाच्या दंडकानुसार अल्प स्वल्प शब्दात परिहार देणं हे वक्त्याचं प्रधान कर्तव्य असतं. म्हणून बघा, आपल्या या खेरवाडी गावातील एक सामान्य कुटुंब आहे, ज्या कुटुंबाची सुरुवात शून्यातून झाली. आपण त्या कुटुंबाच्या मुळाशी गेलं तर त्या कुटुंबाची सुरुवात ही मुळाशी जर गेलं तर शून्यातून त्या कुटुंबाची सुरुवात झाली, सुरुवात झालेली आहे. आणि अशा कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व, मृदू, मार्दवी, अनुभवी, अजातशत्रुवादी व्यक्तिमत्व, कैलासवासी काशीनाथ सहादू संगमनेरे, काशीनाथ महादू संगमनेरे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणा निमित्तानं आपण सर्वजण इथे पाहुणे रावळे, नातेवाईक, सगळे सोयरे, आप्तेष्ट त्या काशीनाथ भाऊंना निरोप देण्याकरता, त्यांच्या त्या कुटुंबाच्या प्रेमापोटी तुम्ही इथं उपस्थित राहिला. त्या कुटुंबांना आपल्या आईवडिलांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरता हा एवढा भव्य दिव्य सोहळा इथं केला. आता माझा तुमच्या समोर एक प्रश्न आहे. मी सांगितलं त्यांच्याबद्दल, ते असे होते, मृदू होते, मार्दवी होते, अनुभवी होते, आजाद शत्रुवादी होते. महाराज एवढं तुम्ही आज त्यांच्या कीर्तनाला आले, पुण्यस्मरणाला आले आणि तुम्ही त्यांच्याबद्दल एवढं सांगता कसं, एवढं खात्रीनं बोलता कसं? मी एक गोष्ट नक्की सांगेन, ज्याच्या जीवनाशी ज्ञानेश्वरीची आणि गाथेची नाळ जोडली गेली ना, त्याच्या जीवनात असंख्य समस्या येऊ द्या, असंख्य प्रश्न येऊ द्या, त्याचे प्रश्नाची उत्तरं ती ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी देते, ती तुकोबारांचा गाथा देतोय. आता मला काय माहिती होय दादा कसे होते, काय जीवन जगले, काय नाही, परंतु आपण जर ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा थोडासा परामर्श घेतला, थोडासा आधार घेतला आणि खरोखर ज्याच्या जीवनात ज्ञानेश्वरी गाथा आहेत ना,
त्याच्यासमोर कितीही समस्या येऊ द्या, त्या समस्याचं उत्तर ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीत. ज्ञानोबाराय सांगतात, का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सकुलिनीचे. अहो आपल्याकडे काही कारणास्तव खूप XYZ ठिकाणाहून खूप मोठा पैसा आला. पैसा आल्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी जागा घेण्यासाठी गेलो. जागा घेण्यासाठी गेल्यानंतर आपण फक्त तिथलं काय पाहतो, त्या मातीमध्ये एखादं उगलेलं रोपटं बघतो, त्याचा टवटवीतपणा बघतो आणि त्या रोपट्याच्या टवटवीतपणावरनं सांगतो की ही जमीन किती कसदार आहे बाबा, ही जमीन मुरमाट आहे का शेरवाट आहे का कशी आहे. जसं रोपट्यावरनं आपल्याला त्या जमिनीचा कसदारपणा कळतो. नाही कळलं, इथं महिला मंडळ जास्त बसलेली संख्या. भात शिजवताना आपण घरात भात शिजवल्यानंतर भात शिजलाय हे आपल्याला कसं कळतं, असा दाबल्यानंतर का नाही, फक्त एक आपण त्या उलटणीवरती एक भाताचं शीत घेतो आणि असं दाबून बघतो. ते शीत शिजलं की आपण समजून घ्यायचं सगळा भात शिजलाय. तसं ह्या कुटुंबाबद्दल महाराज तुम्ही एवढं धाडसानं का बोलले, तर त्याचं कारण असं आहे, त्यांचे जे तीनही चिरंजीव आहेत ना, त्यांचा माझा फक्त एक 15 ते 20 दिवसापासून आमचा फोनवरती संबंध आहे. फोनवरती कॉन्टॅक्ट होतोय. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या चालण्यातून ते कुटुंब कसं असेल हे मी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीनं तिथं तो संदर्भ लावला की खरोखर त्या कुटुंब अगदी संस्कारशील आहे, अगदी विचार संपन्न आहेत, विचार विवेक वैराग्य संपन्न असं हे कुटुंब आहे. तर आज ज्यांच्या श्राद्ध करताना आपण इथं उपस्थित आहोत, त्या बाबांनी काय परिस्थिती काढली हो, कोणत्या परिस्थितीत दिवस काढले. प्रेसला होते महाराज, ते नाशिक रोडला 20 वर्ष इथून सायकलवर नाशिक रोडला जायचे. नाशिक रोडला सायकलवरती जाणं, जायचा प्रवास यायचा प्रवास सायकलवरती. 6 भाऊ होते बाबांना, 6 भाऊ. महाराज आपण जर आपला इतिहास बघितला तर इतिहास आपल्याला अशाच लोकांची साक्ष देतो ज्यांनी आपलं रक्त हे समाजाकरता ओतलंय. इतिहासाने अशाच लोकांची नोंद घेतली की ज्यांनी आपल्या रक्ताचा, आपलं रक्त हे स्वार्थाकरता न वापरता जगाच्या कल्याणाकरता ते रक्त वापरलं. त्यापैकी बाबा आहेत. बाबा मिळून 6 भाऊ. 6ही भावांचं बाबांच्या अगोदर जाणं झालं, परंतु बाबांनी त्या एवढा प्रचंड त्यांच्या त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला असताना बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता त्या संपूर्ण कुटुंबाला बाबांनी धीर देण्याचं काम दिलं. बाबा त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख, जिथं कमी तिथं आम्ही, असं बाबांचं काम होतं. बाबांच्या मनात एकच, आमच्या नाती शिकल्या पाहिजेत, वेल एज्युकेटेड. काय स्वप्न असतात हो, जी लोक शिकलेली असतात त्यांची स्वप्न सुद्धा तशीच असतात. बाबांच्या नाती बघा, नातू बघा, सर्व काही हा शिकलेला परिवार, संगमनेरेकर परिवार बघा. या संगमनेरे परिवारातील आजचं हे श्राद्ध आहे. कैलासवासी काशीनाथ सहादू संगमनेरे यांच्या पश्चात त्यांचा परिवार गंगा भागीरथी विमलबाई काशीनाथ संगमनेरे, त्यांचे भाऊ रघुनाथ सहादू संगमनेरे, त्यांचे भाऊ बाकेराव फकीरा संगमनेरे, त्यांना 3 मुलं, शरद काशीनाथ संगमनेरे, भरत काशीनाथ संगमनेरे, अनिल काशीनाथ संगमनेरे, त्यांना एक मुलगी आहेत शोभा प्रकाश लोहकरे, त्यांचे पुतणे 9 पुतणे, मला वाटतं 9 पुतणे, 3 नातू, 3-4 नाती, असा हा मोठा भव्य दिव्य परिवार आहे संगमनेरेकर परिवार. आणि त्या परिवारावरती हे दुःख पडलंय, कोसळलंय. खरं पाहिलं तर त्या दुःखातून सावरणं तसं अशक्य आहे, परंतु एका उक्तीवरती यायचं, जो आवडे देवाला तो, सर्वांना तोची आवड आहे देवाला. इथं यायचं आणि आपल्या मनाची शांती आपण करून घ्यायची. इतका हा गोड परिवार आहे आणि या गोड परिवारानं हा भव्य दिव्य असा सोहळा इथं नियोजित केला आहे. बघा आजच्या या कीर्तनसाठी महाराष्ट्रातील नामवंत टॉप 10 मध्ये ज्यांचं नाव आहे, आमचे गुरुजी आदरणीय, आम्ही प्रेमाने त्यांना गुरुजी म्हणतो, ज्यांनी पहिल्यांदी सुरुवातीची सुंदर अशी चाल गायली गेली. तुम्ही चाल ऐकली, आता मला चाल करायला काही जागा त्यांनी ठेवली नाही बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल
आमचे हरिभक्त परायण भजन सम्राट भजन गंधर्व ज्यांचं गायन ऐकण्यासाठी समाज असा आतुरतेनं वाट पाहतोय. आपलं काहीतरी भाग्य मानावं लागेल बाबा. काल त्यांचा दुपारी फोन आला मला की मला कीर्तनाला यायला जमणार नाही का, माझ्या गुरु घरी कार्यक्रम आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, त्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो. श्री गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आज महाराजांच्या गुरूंच्या घरी भजन होतं, परंतु काही कारणास्तव कॅन्सल झालं. ते त्यांचं कॅन्सल झालं आणि इकडं आपलं भाग्य वाढलं असं म्हणावं लागेल. अहो भाग्यम. आज गुरुजी तुम्ही आमच्या या कीर्तन साथीसाठी आलात. महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही का जिथं नारायण महाराजांचं नाव नाही. एवढं गोड गाणं महाराजांचं आहेत. महाराजांच्याही चरणारविंदी विनम्र भावना अभिवादन करतो. तसेच जे नेहमी आमच्या सोबत असतात, संगतीत असतात, गोड गाळा आहे. ज्यांनी आत्ता निवृत्तीनाथ महाराजांची वारी झाली त्यांच्या चाली ऐकाव्या, निवृत्तीनाथ महाराजांचं भजन ऐकावं, चाली ऐकाव्या, असे आमचे परममित्र भजन सम्राट हरिभक्त परायण आकाशजी महाराज आरसूळ, त्यांच्याही चरणारविंती विनम्र अभिवादन करतो. तसेच बघा, शरीर अंगकाठीनं आशे, परंतु वाजवणं मात्र त्याच्यापेक्षा डबल रुबाबदार आहे, असे आमचे महेश महाराज जगताप, त्यांच्याही चरणी विनम्र भावना अभिवादन करतो. तसेच ज्यांनी गोड अशी साऊंड सिस्टीम आपल्या या कार्यक्रमाकरता लावली, सेट केली, असे काळूबाळू साऊंड सिस्टीमचे मालक, त्यांनाही विनम्र भावना अभिवादन करतो. जे आपल्यासमोर हे लाईव्ह करतायत, आपण कधी 1 महिन्याने बघा, 2 महिन्याने बघा, भक्तिनाथ यूट्यूब चॅनल आहे, ते यूट्यूबला सर्च करायचं भक्तिनाथ, तिथं गोविंद महाराज शिरुळे खेरवाडी कीर्तन टाकलं का तुम्हाला केव्हाही ते कीर्तन दिसणार. असे आमचे भक्तिनाथ यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय रोहन दादांनाही नमस्कार आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली. महाराज कोणत्या महाराजांचा नंबर त्यांच्याकडे नाही, तुम्ही विचारून घ्या. असे आमचे दाजी कारभारी दाजी झाडे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. दर महिन्याची वारी करतात ते, आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा संगमनेरे कुटुंबाने माझ्याकडे दिली. विठ्ठल विठ्ठल. आजचा हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम. आपण फक्त वर्ष श्राद्ध बऱ्याच जणांना विचारलं, ताई वर्ष श्राद्ध काय करता, काय वर्ष श्राद्ध म्हणजे काय, कळायला पाहिजेत, प्रत्येकाला माहीत पाहिजेत. नुसतं मागून आलं पुढं गेलं असं नकोय महाराज. वर्ष श्राद्ध म्हणजे काय, काय म्हणून करायचं वर्ष श्राद्ध, आपल्या पूर्वजांनी केलंय का, त्याला काही कारणं आहेत का, त्याला काही संदर्भ आहेत का, हे सर्व आपण जाणलं पाहिजेत, आपल्याला माहीत असलं पाहिजे. वर्ष श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध म्हणजे काय, श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे केलं जातं त्याला म्हणायचं श्राद्ध. श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणायचं. वर्ष श्राद्ध का म्हणून करावं, बघा पुराणामध्ये कथा आली. प्रभू रामचंद्र भगवान, सीता माता, लक्ष्मणजी यांचा वनवास सुरू होता. महाराज कथा ऐकली नसेल, आपण पहिल्यांदा ऐकली, आणि जे सांगतोय ते अनुभवायचाही प्रयत्न करा तुम्ही. प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लखनजी हे वनवास करत होते. वनवास करत करत आपल्या नाशिकमध्ये आले. पंचवटीमध्ये बऱ्याच काळ वास्तव्य केलं त्यांनी. ताई पंचवटीमध्ये बऱ्याच काळ वास्तव्य केलं. वास्तव्य केल्यानंतर ते तिथून आपल्या वनवासाची मार्गक्रमणा सुरू केली. सुरू करत करत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या दिशेने गेले. त्र्यंबकेश्वर, आता हे त्र्यंबकेश्वर हे नाव का पडलं, जिथे 3ही देवतांचं वास्तव्य आहेत. ब्रह्म आहेत, विष्णू आहेत आणि महेश आहे. हे 3 देवतांचं वास्तव्य एका ठिकाणी आहे, म्हणून त्याला बोलतात त्र्यंबकेश्वर, असं हे नाव आहे. त्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने गेले. प्रभू त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर पुढं कुशावर्त कुंडचं स्नान करून पुढे गंगाद्वारच्या दिशेने जात होते. कोण, प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लखनजी. गंगाद्वारच्या दिशेने जात असताना ते ज्या दिवशी जात होते त्या दिवशी नेमकं त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं. ऐका बरं का, श्राद्ध का करायचं आपण. ज्या दिवशी गंगाद्वारला जात होते त्या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचं, राजा दशरथाचं श्राद्ध होतं. आई गंगाद्वारला जाताना 750 पायऱ्या लागतात. 350 पायऱ्या चढल्या की आपण एका बाजूला या, तिथं आपल्याला बघायला मिळेल
प्रभू रामचंद्र त्या दिवशी तिथं पोहोचले. त्यांनी एक कुंड बांधलं. काय त्याचं नाव आहे रामकुंड. कुंड बांधलं, रामकुंड नाव आहे. पितरांना तिलांजली देण्याकरता जल पाहिजेत. आपण बोलतो ना ब्राह्मणांद्वारे, ब्राह्मण आपल्याकडून घेतात असा या तर्जनीच्या द्वारे तिलांजली देण्याकरता जल पाहिजेत. म्हणून प्रभू रामचंद्रांनी बघितलं इथं तर जल नाही. मग काय करायचं, प्रभू रामचंद्रांनी बाण काढला. त्या औदुंबर नावाच्या वृक्षाला बाण मारला. त्या वृक्षाच्या बुडातून मुळातून पाण्याची धार सुरू झाली. तिथं प्रभू रामचंद्राने श्राद्ध केलं. मला सांगा, प्रभू रामचंद्र हे वनवासामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, प्रतिकूल परिस्थिती असतानाही प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं. आजी, प्रतिकूल परिस्थिती, वनवासामध्ये, सोबत काही नाही, तरी त्यांनी आपल्या वडिलांचं, राजा दशरथाचं श्राद्ध केलं. मग आपल्याकडे बघितलं तर आपल्या वाडवडिलांनी आपल्याला सर्व काही अनुकूल करून दिलंय. सर्व काही संपत्ती श्राद्ध करण्या इतकं आपल्या वाडवडिलांनी आपल्याला कमवून ठेवलंय. मग मला सांगा, प्रभू रामचंद्रांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये वनवासात असताना श्राद्ध केलं. मग आपण अशा एवढ्या परिस्थितीमध्ये असताना चांगली परिस्थिती आपल्या वाडवडिलांनी आपल्याला दिली, चांगलं शिकवलं, चांगलं वेल एज्युकेटेड केलं, आणि मग अशा परिस्थितीत आपण आपल्या वडिलांचं श्राद्ध करायला नको का बाबा? मोठ्या उत्साहानं करायला पाहिजेत, मोठ्या आनंदात करायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपण जर आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, बघा आपण मागेही जा, संतांनी सांगितलंय ना, या मनुष्य जीवनाचं कल्याण आपल्याला जर व्हावं वाटत असेल तर आपणही संतांनी जे सांगितलंय, संतांनी जो रस्ता सांगितलाय त्या रस्त्याने आपण गेलं पाहिजे. गेले आधी दयानिधी संतते, तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. किंवा ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आपण बघितलं, ज्ञानोबाराय म्हणतात, येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. बघा, भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्धाला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्धाला हे अनन्यसाधारण महत्व आहे. शास्त्र आपल्याला 4 कर्म करायला सांगतात. दैनंदिन जीवनामध्ये शास्त्र आपल्याला 4 कर्म करायला सांगतात. ते 4 कर्म आहे, एक आहे नित्यकर्म, दुसरं आहे नैमित्तिक कर्म, तिसरं आहे काम्य कर्म, आणि चौथं आहे प्रायश्चित्त कर्म. पहिलं जे आहे आपण जर चिंतनात घेतलं त्याला म्हणतात नित्यकर्म. नित्यकर्म कशाला म्हणतात? शास्त्र जे आपल्याला रोज करायला सांगतं त्याला म्हणायचं नित्यकर्म. त्याच्यामध्ये काय येतं?
शास्त्र आपल्याला सांगतात आपण दररोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केली पाहिजे. रोज बरं का, शुक्रवार ते शुक्रवार नाही, रोज आंघोळ केली पाहिजे. बघा, आंघोळ केल्यानंतर नित्यकर्मामध्ये एवढं थांबून चालत नाही. शास्त्र सांगतं आंघोळ केल्यानंतर आपण काहीतरी आपल्या जीवनात स्वाध्याय केला पाहिजे, काहीतरी पूजापाठ आपण आपल्या जीवनात केला पाहिजेत. बाबा, आंघोळ झाली, आंघोळ झाल्यानंतर लगेच बसले, उठले, जेवायला बसले, जेवण केलं, खाल्लं, नाही चालत. आपल्याला शास्त्राने सांगितलंय नित्यकर्मात आंघोळ झाली की काहीतरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजेत, गाथा वाचली पाहिजेत, नाही जमलं तर हरिपाठ वाचला पाहिजेत. बाबा काय गोड वर्णन केलंय. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती आई फक्त निष्ठा ठेवून आपण वाचली, आपल्या वाचण्यात अशी निष्ठानिष्ठी होत असते बरं का. तशी निष्ठानिष्ठी नको, फक्त निष्ठा ठेवून जर ती ज्ञानेश्वरीच्या 5-10 ओव्या वाचल्या ना, ते भगवान परमात्मा आपल्यावरती कधी कृपा करतील सांगता येत नाही. ज्ञानोबाराय सांगतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. म्हणून जीवनामध्ये काहीतरी नित्य नेम पाहिजे. नाही एवढं जमलं ना बाबा, किमान देवपूजा करा. देवपूजा केल्यानंतर थोडंसं का होईना तुळशीला पाणी घाला, थोडंसं तुळशीला तरी पाणी घातलं पाहिजे. एवढा तरी किमान स्वाध्याय हा माणसाच्या जीवनात असला पाहिजे. हा स्वाध्याय आपण करावा, हा परमार्थ, ही पूजापाठ आपण करावी आणि मगच माणसानं अन्न पाणी ग्रहण करावं. तुम्ही म्हणाल आम्ही तसं नाही केलं तर काय होईल. हे बघा, मी तर काही म्हणत नाही, परंतु तुकोबाराय सांगतात, काही नित्य नेमाविन अन्न खायतो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहेतो वृषभ. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असायला पाहिजेत. बघा, नित्यनेमाशिवाय जीवन आपलं व्यर्थ आहे. नित्यनेम पाहिजेत, नित्यनेम पाहिजेत. का नित्यनेम पाहिजे? जीवनात काहीतरी नित्यनेम असेल तर आपलं जीवन हे यशस्वी होतंय. विठ्ठल विठ्ठल. आपण जर आपल्या भारतीय संस्कृतीचा थोडासा परामर्श घेतला तर भारतीय संस्कृतीने आईला आणि वडिलांना प्रथम प्राधान्य दिलंय. आपण ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबाराय सांगतात, सगळ्या देवांमध्ये पहिले देव जर कोण असतील तर आपले घरातले आई वडील. सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेविसी किर शरीरे लोन कीजी. माय बापा केवळ काशी, माय बापा केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. दादांनो, आपण तीर्थयात्रा करायचं घरी आई बापाला उपाशी ठेवायचं हे योग्य नाही. ज्ञानोबाराय सांगतात, सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ देव जर कोणते असतील तर ते आपले आई आणि वडील आहे. म्हणून त्या आई वडिलांची मोठ्या प्रेमानं सेवा करा. अहो, ते आपल्या जीवनातील पहिले गुरु आहेत, ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवलं. ते आपल्या जीवनातील पहिले गुरु आहेत. म्हणून ते गुरु जर आपल्यावरती संतुष्ट असतील ना, आपल्या जीवनात अशक्य असं काहीच राहत नाही बरं का. तैसी श्री गुरु कृपा होई, तरी करिता काय आपण हे, म्हणून ते अपार माते आहे. ज्ञानदेव म्हणे, अहो ते आपल्या जीवनातील गुरु आहे. म्हणून बघा, आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आता बघत कुणी कुणी म्हणत असेल की एवढा सोहळा या संगमनेरी परिवारानं काय करायची गरज आहे. भव्य दिव्य इतका मोठ्या आनंदामध्ये हा सोहळा, इतकी मोठी मैफिली या संगमनेरी परिवारानं जमवली. आणि नक्कीच तुम्ही जे इथं सत्कर्म करतायत संगमनेरकर दादा, हे सत्कर्म त्यांच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. ऐकत जा,
का हा आनंद, ह्या आनंद हे सत्कर्म नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल, यात काही शंका नाही. आता यात याकडे शंका घेतली, थोडासा हुशार होता महाराज. हे सत्कर्म दादा वरती आहे, काशीनाथ दादा वरती आहे, तुमचं सत्कर्म खाली चालू आहे आणि तुम्ही इथं करताय त्यांच्यापर्यंत कसं काय पोहोचल. त्याला एक उदाहरण दिलं, त्याला पटवून दिलं. काय झालं महाराज, मला माझ्या वडिलांचा सकाळी फोन आला, बंधू राजांच्या फोनवरनं फोन आला की म्हणे महाराज काय चालू आहे काय नाही, खुशाली विचारली. म्हणे अरे माझ्या मोबाईलचा हा मोबाईल आहे, याचा जरा रिचार्ज संपलाय, तेवढा रिचार्ज करून दे म्हणे. बरं राहतंय कीर्तन ऐकायला, कथा ऐकायला, लोकांची खुशाली विचारायला. विचारपूस झाली, मला सांगितलं माझ्या मोबाईलवरती रिचार्ज करून द्या. फोन झाला, खुशाली विचारली, फोन बंद झाला. काय केलं मी, फोन काढला, फोन काढल्यानंतर फोन पेचं ऑप्शन काढलं, त्याच्यामध्ये रिचार्जचं ऑप्शन काढलं, त्याच्यामध्ये वडिलांचं नाव काढलं, नंबर टाकला, काय असेल तो XYZ रिचार्ज केला. रिचार्ज त्र्यंबकेश्वरवरून केला आणि पोचला कुठं तो, धारणगावला. मला सांगा तुमचा रिचार्ज जर त्र्यंबकेश्वरवरनं केल्यानंतर धारणगावला पोचत असेल तर इथं केलेलं सत्कर्म वरती का पोचणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा या संगमनेरी कुटुंबानं फार मोठा उत्साह, फार मोठा हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात आपल्या वडिलांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी केलाय. त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील एक अभंग याजसाठी केला होता अट्टहास. फार नाही पण 4 चरणाचा हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपण मानवी जीवनामध्ये आपण आपल्या जीवनात काय केलं आणि काय मिळवलं हे आपल्याला सांगितलं महाराजांनी. बरं का, अगदी अल्पसा वेळ आपल्याकडे राहिलाय, अगदी शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. पोतभर मुरमुरे खाण्यापेक्षा 50 ग्राम खाल्लेला पेढा कधी उत्कृष्ट. अगदी शॉर्ट बट स्वीट मध्ये थोडक्यात सांगणार आहे. आपण फक्त सर्वांगाचे कान करून ऐका, म्हणजे जे काही या अभंगातून तुकोबारायांना सांगायचे ते तुमच्या लक्षात येईल. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबाराय सांगतात मी माझ्या जीवनामध्ये, तुकोबाराय सांगतात मी माझ्या जीवनात काय केलं आणि काय मिळवलं हे या अभंगातून आपल्याला सांगतायत. आता तुम्ही म्हणाल कशा करता सांगितलंय, त्यांनी आपल्या करता सांगितलं, आपल्या करता सांगितलं. आजी आपण जन्मभर केलं, आपण जन्मभर केलं, पण करणं काय आपलं संपलं नाही. आपण जन्मभर मिळवलं, पण मिळवलं आपलं संपलं बाबा, संपलं मिळवलं. अहो संपूर्ण जन्म आपला या सुखाच्या आशेत निघून गेला. मी हे केलं म्हणजे सुख मिळेल, मी ते केलं म्हणजे सुख मिळेल, पण सुख मिळत नाही. तुकोबाराय सांगतात संपूर्ण आपला जन्म हा सुखाच्या आशेत निघून जातो, पण सुखाचा कवडी मात्र लवलेश आपल्याला मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा पावला क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. संपूर्ण जन्म आपला सुखाच्या आशेत जातो, पण सुख आपल्याला मिळत नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आपल्याला या जन्मामध्ये काय केलं पाहिजेत आणि काय मिळवलं पाहिजेत हे कळावं म्हणून महाराजांनी आपल्याला सांगितलंय. बघा माणसाचं जीवनात साध्य आणि साधन हे असलं पाहिजेत. साध्य, माणसाच्या जीवनात काहीतरी साध्य असलं पाहिजे. साध्यहीन जीवन माणसाचं असू नये. काय झालं, मी त्या पुण्याला फर्ग्युसन कॉलेज आहे महाराज, त्या फर्ग्युसन कॉलेजला गेलो. आळंदीमध्ये शिकत असताना तिथं जाण्याचा योग आला. त्या हॉस्टेलला गेलो, तिथं काही विद्यार्थी बसलेले होते महाराज. अक्षरशः मला आश्चर्य वाटलं. 18 तास एका बेंचवरती बसून त्यांनी अभ्यास केला. बघितलं, माझ्या डोळ्यानं बघितलं, जे बघितलं ते मी सांगतोय.
मी त्यांना विचारलं, दादांनो तुम्ही जेवला की अभ्यास, अभ्यास झाला की जेवण, जेवण झालं की अभ्यास, काय एवढं म्हणजे तुमच्या जीवनात नेमकं साध्य काय, कशा करता एवढा अभ्यास करताय? त्यांनी सांगितलं, जोपर्यंत मी कलेक्टर होत नाही तोपर्यंत मी ही खुर्ची सोडत नाही. काहीतरी जीवनात साध्य असावं लागतं. साध्यहीन जीवन माणसाचं नकोय. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला अशी अशी माणसं भेटतात. बाबा, मी एका माणसाला विचारलं, बाबा काय 60-70 वर्ष झाले, कशा करता जगता? काय नाही म्हणे, सगळे जगताय म्हणून मी जगतोय. एकाला विचारलं कशा करता जगताय, तो म्हणे मरण येत नाही म्हणून जगतोय. विठ्ठल जीवनात काहीतरी साध्य असलं पाहिजे. साध्यहीन जीवन माणसाचं असू नये. आमचे गुरुवर्य नेहमी दृष्टांत सांगत असतात. आजी एक व्यक्ती रेल्वेत चढला गेला. रेल्वेत चढला महाराज. त्याला काही लोकांनी विचारलं, बाबा कुठे चालले म्हणे तुम्ही? आता वयस्कर होते बाबा, आपलं विचारणं कामी. बाबा कुठे चालले म्हणलं? काय नाही म्हणे, मला नागपूरला जायचंय. बाबा तुम्ही ज्या गाडीत चढले ती गाडी चालली मुंबईच्या दिशेने, तुम्हाला जायचं नागपूरला. बाबा तुम्ही इथून या ट्रेनमधनं खाली उतरा, पलीकडच्या पटरीवरती जा, पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरती जा, तिथं 10 मिनिटात गाडी येईल, ती गाडी नागपूरच्या दिशेने जाते. बाबाला हे चांगलं सांगितलं. बाबाने ऐकायचं तर सोडून दिलं, उलट सीटवरती जाऊन बसला. शेजारच्या माणसानं सांगितलं, बाबा तुम्हाला जायचंय नागपूरला, तुम्ही चालले मुंबईच्या ट्रेनमध्ये. अहो बाबा उतरा लवकर खाली. नाही, ट्रेन निघाली गेली. त्याला समजावत आहे. तो हसायला लागला आणि म्हणू लागला, जाऊ द्या हो, मुंबईलाही गेलं काय आणि नागपूरलाही गेलं काय, इथंही गेलं तरी भिकच मागायची आणि तिथंही गेलं तरी भिकच मागायची. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्याच्या जीवनात साध्य नाही ना, त्याचं जीवन कधी सफल होत नाही. साध्याविना जीवन असू नये माणसाचं. काहीतरी साध्य हे आपल्या जीवनात असावं. साध्याशिवाय जीवन हे अपूर्ण राहतं. बाबा आपल्याला कळलं पाहिजे. तुकोबाराय सांगतायत, विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी सांगितलंय, माझ्या जीवनात माझं साध्य जर काय असेल, माझ्या जीवनाचा एवढा अट्टहास जर कशा करता असेल, तर तो फक्त भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता, शेवटचा दिवस गोड होण्याकरता हा माझा अट्टहास चाललेला आहे. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा अट्टहास कशासाठी असेल तर भगवत स्वरूपाची प्राप्ती, स्वस्वरूपाची प्राप्ती होण्याकरता माझ्या या जीवनाचा अट्टहास चाललेला आहे. शेवटचा दिवस गोड होण्याकरता माझा अट्टहास चाललेला आहे. बघा, आपण चिंतन करा, मरण कोणाला आवडतं का? मरावं इथं बसले. ज्ञानोबाराय म्हणतात, नुसतं मर म्हणलं तरी राग येतं. आगा मर हा न बोलू
6 अहो मर म्हटलं तरी माणसाला राग येतोय. मरण कोणाला आवडतं का? नाही. कोणाला मरावं इथं असं बसलेल्यांपैकी वाटतं का? नाही. हे सगळं आपल्या स्वभावाच्या विरुद्ध चालतं. मरावं कोणाला वाटत नाही. परंतु एक बारकाईनं चिंतन केलं तर मरण हा मानवी जीवनाला शाप आहेत का आशीर्वाद आहेत? बोला बोला. 6 महिन्याची पोरं बोलायला लागली हल्ली, तुम्ही अजूनही गप्पच आहे. बोला बोलत चला. काय मरण हा माणसाला काय बाबा? काय बोलता बाबा? कसं शाप राहील? तुम्ही शाप म्हणता बरोबर आहे, त्याचं आपल्याला इथं हे खंडन करावं लागेल ना. तुम्ही शाप म्हणताय, मरण हा माणसाला शाप आहेत का आशीर्वाद आहे? आता मी तुम्हाला सांगतो आजी, मरण योग्य त्या व्यक्तीला योग्य त्या काळात योग्य त्या वेळात आलेलं मरण हा त्याच्यासाठी आशीर्वाद आहे. बाबा आमच्या गावातला दृष्टांत सांगतो, घडलेला प्रसंग आहे. आमच्या गावामध्ये एक व्यक्ती बाजावरती पडला. घरच्यांनी 1 वर्षभर केलं, 2 वर्ष केलं बाबा, 3 वर्ष केलं, चांगलं संगोपन केलं. पण शेवटी ते बाजावरती मरणासन्न पडलेला तो म्हातारा हातपाय रखडतोय, हातपाय आपडतोय, जीव जाता जाईना. शेवटी घरातले वैतागले आणि गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये गेले. मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर मारुती रायाकडे प्रार्थना केली की देवा, आम्ही गाव जेवण देतो, परंतु तुम्ही आता यांना उचला, यांचे डोळे मिटवा. मग मला सांगा, मरण हे योग्य त्या काळात योग्य त्या वेळात आलेलं त्या माणसासाठी शाप असेल का आशीर्वाद ठरेल? आपण म्हणतो महाराज गुरुजी लई चालता बोलता माणूस गेला. अहो चालता बोलता जाणं आजी त्याच्यासाठी आशीर्वाद आहे. आपण किती दिवस करणार आहे आजी? घरात एखादी व्यक्ती आपली XYZ बाजावरती पडली, आपण महिनाभर करू, 2 महिने करू, 6 महिने करू, वर्षभर करू, 2 वर्ष करू, 3 वर्ष करू. शेवटी आपल्याला त्या मरणासन्न पडलेल्या व्यक्तीचे हाल पाहवत नाही. तो हातपाय आपटतो, करतो, गागतो, किंचाळतो. त्याला वाटतं मी कधी या दुःखातून मुक्त होईल, आपल्याला वाटतं कधी याचे डोळे मिटतील, कधी हा देवा घरी जाईल. असं सर्वांना वाटतं. मरण सर्वांना गोड वाटतं का? अहो महाराजांनी सांगितलं, मरणाच्या वेळी आपण जीवनात सत्कर्म का करावं माहिती का दादा? सत्कर्म त्याच्यासाठी करावं की आपलं अंतकाळ गोड होतं. अंतकाळ गोड होतो. मरणाच्या वेळेस माणसाला 1000 विंचऊ चावल्याचं दुःख हे मरणाच्या वेळेस होतं. माणूस जीव काढतो, त्याच्यासाठी जीव जात नाही, जीव काढतोय. म्हणून योग्य त्या वेळात आलेलं मरण हे माणसासाठी आशीर्वाद आहे. पण हे मरण आपण म्हटलं तरी कोणालाही, मरण म्हटलं तर कोणालाही नकोय बरं का. फक्त सर्वांना पाहिजेत काय? चांगलं आयुष्य पाहिजेत, चांगली संपत्ती पाहिजे, चांगली प्रॉपर्टी पाहिजे. मरण म्हटलं तरी कोणाला नको. परंतु तुकोबाराय म्हणतात, अरे तुम्हाला जरी नको वाटलं तर ते आपलं स्वरूप आहे. अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे. बघा तुकोबारायांनी सांगितलं, अरे ते आपलं स्वरूप आहे, ते आपल्याला एक दिवस त्याला आपल्याला सोडावं लागणार आहे, एक दिवस ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. आजी जी गोष्ट आपली नाही तिला आपली नसताना तिला आपलं म्हटलं की त्याच्या पदरी दुःख होतं. नाही, तुम्ही जर तुमचं म्हणत असाल दादा हे शरीर तुमचं आहे, बसले तुम्ही तुमचं आहे, मग द्या एखादा हात काढून. नाहीच म्हणते ती. जे शरीर आपलं नसताना त्याला आपलं म्हटलं की त्याच्या पदरी दुःख उत्पन्न होतं. बाबा हे शरीर कोणाचं खाद्य आहे? कोणाचं खाद्य आहे? काळाचं खाद्य. या शरीरानं जे कमवलंय ते कोणाचं आहे? कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? म्हणून जी गोष्ट आपली नसताना तिला आपण आपलं म्हणायचं नाही, म्हणजे त्याच्या पदरी दुःख उत्पन्न होणार नाही. मरण कोणालाही नकोय. अज्ञान आपण जर काय होतं, एखाद्याच्या स्वभावाविरुद्ध आपण जर बोललो तर ते त्याला झोंबतं, लागतं. एखाद्या अज्ञानी असला तरी त्याला काय अज्ञानी माणूस आहे, तरी म्हणतो तू अज्ञानी, तुझा बाप अज्ञानी, तुझं खानदान अज्ञानी. कोण म्हणतं? अज्ञानी माणूस. अहो अज्ञानी माणसाला अज्ञानी म्हटलं तरी तो ऐकायला तयार नाही. पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात, दुःख कोणाला हवं? या कलियुगामध्ये दुःख कोणाला प्रिय वाटतं का?
आता इथं बसलेल्यांपैकी असं वाटतं का माझ्या जीवनातलं सुख कायमचं निघून जावं, माझ्या जीवनात दुःख यावं, असं कुणाला वाटतं का? आई सर्वांना वाटतं माझा संसार सोन्याचा असावा, सुगंधाचा असावा, माझा वेल मांडवावरती जावा. सर्वांची अपेक्षा आहे माझ्या जीवनात सुखी असावं ना. यांची ओवी नाथ महाराज सांगतात, मज लागी दुःख ओवावे आईसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता पावे येणे न संभवे स्वतंत्रता. दुःख व्हावं कोणालाही वाटत नको. म्हणून ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात, आपल्या जीवनाचं साध्य जर काय असेल ना, तर आपल्या जीवनाचं साध्य हे पाहिजेत आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती. हेच साध्य माझ्या जीवनामध्ये होतं. महाराजांनी खूप गोड प्रमाण गायलं, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस म्हणजे बाबा कोणता दिवस? बाबा सरळ सरळ चिंतन जर करायचं म्हटलं तर आपण शेवटचा दिवस म्हणजे आपल्या दृष्टीतील, आपल्या डोक्यातील शेवटचा दिवस हाच. माणूस गेला, शरीर पडलं म्हणजे त्याचा शेवटचा दिवस झाला. बरोबर आहे. आपण विचार करण्याची आपली जी पात्रता आहे, आपल्या विचारातील कोणता शेवटचा दिवस आहे? माणूस गेला, काळाच्या पडद्याआड झाला म्हणजे त्याचा शेवटचा दिवस झाला. परंतु तो शेवटचा दिवस नाही. तुकोबाराय सांगतात, शेवटचा दिवस तो आहे की मी माझ्या जीवनामध्ये ज्या दिवशी मला जे माझं साध्य होतं, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून गेलं, तुम्ही भगवान परमात्म्याची प्राप्ती ज्या दिवशी झाली तो दिवस माझा आयुष्यातील शेवटचा दिवस आहे. तुकोबारायांनी सांगितलंय ना की मी मरायच्याच अगोदर मरून गेलोय. मरण माझे मरून गे, तुकोबाराय सांगतात, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मी मरायच्या अगोदर मरून गेलोय. माझा शेवटचा दिवस कोणता असेल तर ज्या दिवशी भगवान परमात्मा मला प्राप्त झाला तो माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे. आपण हल्ली देह पडला, देह पडल्यानंतर तो लोकांतराला जातो, पुढच्या योनीत त्याचा जन्म होतो. तसं आपण सुद्धा या जीवनामध्ये जीवन जगत असताना या शरीराशी तादात्म्य जोडायचं नाही, याच्याची जास्त ममता जोडायची नाही. हे आपलं नाही आहे, एक दिवस ते नाश होणार आहे, एक दिवस ते नष्ट होणार आहे. साधं व्यवहारातलं उदाहरण देतो, तुम्हाला कळावं, पटावं, तुमच्या लक्षात यावं म्हणून. साधं हल्ली आपण मोबाईल सर्वांकडे आहे. मला वाटतं मोबाईल नाही असा माणूसच नाही. बरोबर आहे. घरात 10 मोबाईल आहे. बाबा मोबाईल हा 5-50 हजाराचा मोबाईल आहे, चांगला चालतोय, चांगला सर्व्हिस देतोय. रोहन दादा वर्षभर दिली, 2 वर्ष दिली, 3 वर्ष दिली. 3 वर्षानंतर याचं टचपॅड काम करत नाही, याचा स्पीकर काम करत नाही. बरोबर आहे, नाही काम करत. 3-4 वर्षानंतर का? त्याच्यात लोडच एवढा आहे, नाही काम करत तो. 3-4 वर्षानंतर बाबा तो फोन चालत नाही, पाहिजे तशी सर्व्हिस आपल्याला देत नाही. मग आपण काय करतो बाबा? बाजारामध्ये जातो, नवीन चांगला आयफोन 15 प्रो मॅक्स काय असेल, कोणकोणते नवीन जे व्हर्जन आले, चांगल्यातला चांगला उत्तम क्वालिटीचा मोबाईल
आपण काय करतो बाबा, घरी येतो, घरी आणतो. घरी आणल्यानंतर जुन्या फोनमधलं सिम कार्ड काढतो आणि त्या नवीन फोनमध्ये टाकतो. बरोबर आहे ना? का डायरेक्ट मोबाईलच फेकून देतो आपण? नाही, त्या जुन्या मोबाईलमधलं सिम काढतो आणि या नवीन फोनमध्ये टाकतो. तसं आपला हा मोबाईलच एक शरीर आहे. हे शरीर म्हणजे मोबाईल आहे. याचं टचपॅड म्हणजे हे डोळे, याचे बटणं म्हणजे कान आहे, नाक आहे. हे उतार वयात बाबा काम करत नाही बाबा. ते चांगली पाहिजे तशी साथ देत नाही. कानाने चांगलं ऐकू येत नाही, नाकाने वास घेता येत नाही, डोळ्याने दिसत नाही. कुठंतरी आजी तोल जातो, कुठंतरी पडलं जातं. मग आजी हे शरीर आपल्याला सोडूशे वाटत नाही आजी? सो वाटतं का? असं कोण नाही सांगा बरं. इथं मरणाला सामोरं जातं, हा येऊ द्या यमराजा, घ्या माझा देह, द्या मला बदली दुसरा देह, असं कुणी एवढ्या तयारीनिशी म्हणणार आहेत का कुणी? नाही. आपण त्या शरीराशी आपली आसक्ती जोडलेली आहे, त्याच्याशी ममत्व जोडलंय. ते सोडताना आपल्याला दुःख होतंय, सोडूशे वाटत नाही. परंतु भगवान परमात्मा ती हिसकावून घेतल्याशिवाय आपल्याकडून राहत नाही. भगवान परमात्मा ते हिसकावून घेतात. हिसकावून घेतल्यानंतर ते सिम कार्ड बघतात, याच्यात नेमका बॅलन्स किती, याने किती कीर्तन ऐकले, याने किती प्रवचन ऐकले, हा किती माणसाशी माणूस म्हणून वागला, याने किती लोकांचं चांगलं केलं का, यांनी लोकांच्या खोड्याच केल्या, हे सर्व देव बघतात तिथं. आणि मग त्याला त्याच्या कर्मधर्मानुसार पुढचा जन्म प्राप्त होतोय. बरं का? विठ्ठल विठ्ठल. ज्या शरीराबद्दल आपण तादात्म्य बाळतो ते एक दिवस जाणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा न्यन्यानी सय्याती नवानी देही जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराती स्वीकारीजे चैतन्य नाते. बघा, आपण या संसारामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं माझं जीवन चांगलं असावं, माझ्याकडे गडगंज संपत्ती असावी. बघा, संसारामध्ये तंटा, कलह, वाद हे प्रत्येकाच्या आयुष्यात होत राहतात. आणि काही अशी अवस्था येऊन पोहोचते की त्यांच्याशी समोर आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. परंतु मी एक गोष्ट जाता जाता तुम्हाला नक्की सांगेल, अहो घरात वाद कोणाच्या होत नाही, घरात संघर्ष कोणाच्या होत नाही, घरात कलह कोणाच्या होत नाही. प्रत्येकाच्या घरात हा वाद असतो, कलह असतो. परंतु आत्महत्या करणं हा शेवटचा अंतिम निर्णय नाही. अहो काय, त्याच्याकडे काही पर्याय नाही. तो म्हणतो माझ्यासमोर सर्व पर्याय संपले गेले, शेवटी मला माझ्या काय आत्महत्या करावी लागली. अहो आत्महत्या हा माणसाच्या समोर शेवटचा पर्याय नाही. माणूस हे विसरलाय की देवानं त्याला खाली सोडतानाच त्याच्याबरोबर 31 कोटीची प्रॉपर्टी दिली. चिंतन करा बारकाईनं. माणूस मित्र आला, बोलू लागला, म्हणे महाराज मी फार गरीब आहे, माझ्याकडे काहीच नाही म्हणे माझ्याकडे. ऐका दादा, ऐका, देवानं आपल्याला देताना किती दिला. अहो आपण आपल्या उभ्या आयुष्यात कमवू शकत नाही. रोहन दादा, देवानं देताना 31 कोटीची प्रॉपर्टी आपल्याला दिली. तो मित्र माझ्याकडे आला, मला सांगू लागला, म्हणे महाराज मी फार गरीब आहे, माझ्याकडे काहीच नाही, मी दरिद्री, मी भीक मागतो, अमुक करतो, त्याच्यावरती जीवन जगतो. अरे तू कशानं भिकारी? तुला देवानं काय कमी केलं मला सांग. तुझ्या देहाची किंमत जर केली, अहो एका आपला हा जो मेंदू आहे त्या मेंदूची किंमत 5 कोटी. आपलं जे यकृत आहे, हृदयाची किंमत 8 कोटी. ह्या पोटामध्ये जे आतडे, त्या आतड्यांची किंमत 8 कोटी. आपलं जे फुफ्फुस आहे त्याची किंमत 5 कोटी. डोळ्यांची किंमत 15 लाख, दातांची किंमत 15,000. असं करता करता बाबा आपल्या पूर्ण शरीराची किंमत 31 कोटी रुपये होती. मग मला सांगा आपण कशानं गरीब आहे? सांगा बाबा, बोला, तुम्ही बोला, आपण गरीब आहे. अहो 31 कोटीची प्रॉपर्टी त्याने देताना आपल्याला दिली. आपण काय म्हणून गरीब आहे? आपण गरीब नाहीये, त्या भगवंतानं देताना आपल्याला दोन्ही हातांना दिलंय. आपण सुद्धा
त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण काहीतरी नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबाराय सुद्धा सांगतात की माझ्या जीवनात मी जर काय केलं असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती केली, हे माझ्या जीवनातील साध्य होतं. शेवटचा दिवस म्हणजे तो कोणता दिवस? ज्या दिवशी आयुष्य जगत असताना ज्या दिवशी मला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली तो दिवस म्हणजे माझा शेवटचा दिवस आहे. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनातली जी निश्चिंती होती, जी काही संघर्ष होता, जी काही तृष्णा होती ती पूर्ण शमली गेली. का तर माझे भगवान परमात्मा मला मिळाले. म्हणून जीवनामध्ये बघा अंतकाळ आपला गोड व्हावा असं वाटत असेल तर आपण आपल्या डोळ्यासमोर आपलं मरण ठेवलं पाहिजे. बाबा प्रत्येक व्यक्तीने मरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं की आपला अंतकाळ गोड होतो. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आलेला प्रसंग आहे. काय झालं, पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्या एकनाथ महाराजांकडे एक मनुष्य गेला. बाबा मनुष्य गेल्यानंतर नाथ महाराजांना तो म्हणू लागला, नाथ महाराज तुमच्या हातून एवढं भगवंताचं स्मरण होतंय, तुमच्या हातून इतकं पाप इतकं पुण्य होतंय, इतकं पुण्य होतंय, सदैव भगवंताचं नाम तुमच्या मुखामध्ये आहे. मग आम्हाला तरी सांगा की हे तुमच्या हातून सदैव भगवंताचं पुण्य भगवंताचं नामचिंतन कसं होतं, तुमच्याकडून यत्किंचितही पाप होत नाही, हे वर्म आम्हाला सांगा बाबा. नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, हे वर्म तुला मी 3 दिवसानंतर सांगतो. तू माझ्याकडे आलाय, तुझी शंका घेऊन आला, त्या शंकेचं निरसन मी करणार आहे. नाथ महाराज सांगतात, आता जाता जाता मी तुझा चेहरा थोडासा निहाळला महेश महाराज, आणि निहाळल्याबरोबर मला तुझ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की तू 7 दिवसाच्या आत मरणार म्हणे. 7 दिवसाच्या आत मरणार. त्याला जरा असं सांगितल्यानंतर त्याच्या अंगाचं कापरं व्हायला लागलं. अरे तुम्ही असं काय बोलतात, 7 दिवसाच्या आत मरायचंय असं सांगितलं. आणि तुझे मला प्रश्न विचारले ना, तुमच्या हातून एवढं नामचिंतन होतं, तुमच्याकडून कोणाचं पाप होत नाहीत, आमच्याकडून सदैव पापच होतं, त्याचं वर्म काय ते वर्म मी तुला 3 दिवसांनी सांगतो. नाथ महाराजांनी त्याला काढून दिला. आई गेला, घरी गेला. घरी गेल्याबरोबर
जसं त्याने सुरू केलंय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जेवताना रामकृष्ण हरी, उठताना रामकृष्ण हरी, झोपताना रामकृष्ण हरी, असं करता करता 1 2 3 दिवस गेले महाराज. 3 दिवसानंतर पुन्हा तो व्यक्ती नाथ महाराजांकडे आला. म्हणे, नाथ महाराज, 3 दिवसापूर्वी मी तुमच्याकडे आलो होतो. माझा प्रश्न होता, तुमच्याकडून भगवंताचं सदैव नामस्मरण घडतं, तुमच्या हातून सदैव पुण्य घडतं, याचं वर्म जरा आम्हाला सांगा. नाथ महाराजांनी सांगितलं, तुला 3 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की तू मरणार आहे, तेव्हापासून तू आतापर्यंत किती वाईट वागलास मला सांग. तो म्हणे, महाराज, जसं तुम्ही सांगितलंय तसं मुखातून रामकृष्ण हरी चालू आहे. का? मरण डोळ्यासमोर उभं आहे. मग मरण माणसाच्या डोळ्यासमोर उभं असलं की माणसाच्या हातून पाप घडणं अशक्य आहे. आपण काय करतो, अंतकाळाला विसरलो गेलो. आपण 2 काळ शास्त्राने सांगितले गेले, एक आहे मध्यान्ह काळ आणि दुसरा आहे अंतकाळ. मध्यान्ह काळात आपण सर्व मध्यान्ह काळाची चिंता करतो. काय? खावे प्यावे, काय प्रमाण ते, खावे प्यावे ल्यावे असावे सदैव, हेची करी हवं संसारिक. संसार सुरू सरती असा धातुय, जो कधी सरत नाही त्याचं नाव संसार आहे. बरं का बाबा, संसार कशाला म्हणायचं? कधी सरलाच नाही त्याला म्हणायचं संसार आहे. काय झालं, सांसारिक क्षेत्रातलं आणि पारमार्थिक क्षेत्रातलं थोडंसं क्लासिफिकेशन जर करायचं ठरलं, वर्गीकरण जर करायचं ठरलं, बाबा, तुमच्या या खेरवाडी गावामध्ये एखादं मंदिर आहे, मंदिर जीर्ण झालंय, गावकरी जागरूक झाल्यानंतर ठराव झाला मंदिर पाडायचं, मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. आजी ठरल्याप्रमाणे ठरलं, मंदिर पाडलं गेलं, पाया खणला गेला, तो पाया भरला, वरती स्लॅब झाला, त्याच्यावरती कळस बसवला आणि कळस बसवल्यानंतर त्या कळसावरती कलश हा ब्रह्मचार्याच्या किंवा साधूच्या हस्ते बसवला पाहिजे. म्हणून तुमच्या गावातील काही सद्ग्रामस्थ एका साधू पुरुषाकडे गेले, त्यांना पाचारण केलं का या दिवशी आमच्या गावामध्ये अमुक अमुक मंदिरावरती कळस बसवायचा आहे तुमच्या हस्ते, असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे तो दिवस उजडला गेला. त्या दिवशी तुमच्या गावामध्ये सर्व माता माऊल्यांनी रांगोळी, सडा रांगोळी काढलं गेलं. भव्य दिव्य असं वातावरण, टाळ गजराच्या गोशावरती ते कलश मिरवून आणले. साधू महात्मे आले, मंदिरावरती कलश बसवला. मंदिराचं काही काम शिल्लक राहिलं का बाबा? आता काही शिल्लक राहिलं? काही कलश बसवल्यानंतर काही नाही. तसं संसारामध्ये आपण एखादं काम हाती घेतलं. आमच्या तिकडे एका व्यक्तीनं बंगला बांधायला घेतला. बंगला आहे तो कमीत कमी 1 बिघ्यामध्ये, 20 गुंठ्यामध्ये बंगला आहे. बंगला बांधायला घेतला, बंगला बांधायला सुरुवात केली, पाया खणला, पाया भरला गेला. सांसारिक क्षेत्रात, पारमार्थिक क्षेत्रात कोणतंही काम करा त्याला फल हे आहे, त्याला फलश्रुती ही मिळते, त्याला शेवट आहे. परंतु संसारामध्ये आपण काहीही काम करा त्याला शेवट हा नाही, फलश्रुती नाही. त्या व्यक्तीनं बाबा बंगला बांधायला घेतला, पाया भरल्यानंतर पिलर झाले, पिलरवर पहिला स्लॅब पडला, त्याचे गज वरती, दुसरा स्लॅब पडला, त्याचे गज वरती, तिसरा स्लॅब पडला, त्याचे गज वरती, शेवटी घरातला करता वरती गेला तरी त्याचे गज कुठे? वरती. संसारात आपण फक्त करणे आणि एक दिवस मरणे. म्हणून तर काही लोकांची आडनाव पडली का काय महेश महाराज कर कर. संसाराचा नियम आहे, फक्त करणे आणि एक दिवस मरणे. जो कधी सरत नाही त्याचं नाव संसार आहे. म्हणून या संसारामध्ये आपण जीवन जगत असताना काय केलं गेलं पाहिजे? ज्या करता भगवान परमात्म्यानं आपल्याला हे शरीर दिलंय, कशा करता दिलंय? जीव स्वरूपातून देव स्वरूपापर्यंत पोहोचायचं आपल्याला. हा शरीराचा प्रवास आहे. तुम्हाला या खेरवाडी गावातून जर नाशिकला जायचं असेल तर काहीतरी माध्यमाचा आश्रय घ्यावा लागतो बाबा. सरकारी बस असेल, एसटी असेल, प्रायव्हेट गाडी असेल, त्या गाडीच्या माध्यमातून तुम्ही खेरवाडी गावातून नाशिकला तुम्हाला जाता येतं. तसा आपला हा शरीराचा एक प्रवास आहे. या शरीराला जीव स्वरूपातून शिव स्वरूपापर्यंत पोहोचायचंय. तो प्रवास या शरीरानं होणार आहे. त्याच्यासाठी माध्यम जर काय असेल तर हे शरीर आहे. म्हणून या शरीराच्या जोरावरती आपल्याला पाहिजे ते होता येतं, पाहिजे तिथे जाता येतं. पाहिजे ते होता येतं बाबा, पाहिजे तिथे जाता येतं. म्हणून फक्त या शरीरानं काय करायचं? ज्याच्याकरता जे आपल्याला जे मिळालंय त्याच्याकरता ते वापरायचं. काय एक प्रमाणे विठाला विठाला
देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. आजी आपला या शरीराशी काही दिवसापुरता करार केलाय बरं का. करार केलेला आहे. तो करार संपला की आपल्याला या शरीरातून बाहेर पडावं लागतं. एका गीतकारानं वर्णन केलंय, आकाश महाराज सुंदर वर्णन केलंय. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पड़ेगा. आपण नाही म्हटलो तरी आपल्याला ते सोडून जावं लागतंय. आणि माणसाने संसार सुद्धा तसाच, जीवन तसाच करावं. पक्ष्यांचं उदाहरण देऊन नाथ महाराजांनी सांगितलं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. काय आपल्याला हे शरीर आपल्याला कशा करता दिलं तर जीव स्वरूपातून शिव स्वरूपापर्यंत जायचंय. याने काय करायचं, फक्त नामचिंतन करायचं. महाराजांनी पुढच्या या चरणामध्ये नाममंगळाचे तेने कवतुक वाटे झाली या वेचाचे नाममंगळाचे तेने गुणे. अहो काय तुकोबाराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये फक्त ते भगवंताचं नामचिंतन केलं. नामचिंतनाचं एवढा आमूलाग्र बदल झाला की त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. काय नामचिंतनाने तुकोबारांच्या जीवनामध्ये बदल झाला. तुकोबारांनी सांगितलं, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. अनेक वेळेस आपल्याला सांगितलं नामचिंतन, नामचिंतन करा, नामचिंतन करा. का पण लोकांना ना फुकटचं पचत नाही, फुकटचा सल्ला पचत नाही. नामचिंतन करा. काय होतं नामचिंतनाने, काय ताकद आहे या नामचिंतनामध्ये दादा. अलीकडच्या काळातलं उदाहरण सांगतो. 150 वर्षापूर्वीचं उदाहरण सांगतो. आपण इतिहास अनुभवलाय. इतिहास आपल्याला अशा लोकांची साक्ष देतो की ज्यांनी आपलं रक्त समाजाकरता ओतलं गेलं. अशाच लोकांची साक्ष इतिहासाने आजपर्यंत आपल्याला दिली. अशाच लोकांची नोंद इतिहासाने ठेवली गेली. न्यायमूर्ती गोविंद रानडे हे नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल इतिहासामध्ये. बघा, आपण सर्च करा गुगल. न्यायमूर्ती गोविंद रानडे हे लहानपणापासून गाथा ज्ञानेश्वरी वाचायचे महाराज. गाथा ज्ञानेश्वरी वाचता 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 अर्ध आयुष्य ओलांडलं गेलं. नामचिंतनाचा आमूलाग्र बदल काय होतो, नामचिंतन आपण आपल्या जीवनात केलं तर काय क्रांती होते, याच्याकरता हे उदाहरण सांगतोय ताई. त्यांनी गाथा ज्ञानेश्वरी वाचता वाचता अर्ध आयुष्य ओलांडलं गेलं. अर्ध आयुष्य ओलांडल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सर सारख्या रोगानं प्रवेश केला. कॅन्सर झाला. डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी बॉडी चेक केली. रिपोर्ट आले. डॉक्टरांनी सांगितलं, आता तुम्ही 1 महिन्याच्या आत राम नाम बोलो भाई मुक्काम पोस्ट मसन खाई जाणार. 1 महिन्याच्या आत. त्यांना जरा वाईट वाटलं. अहो मी एवढी या गाथेची सेवा केली, आई ज्ञानेश्वरीची सेवा केली आणि माऊलींना हे फळ माझ्या पदरात द्यावं. त्यांना जरा वाईट वाटलं. ते विचार डोक्यात करत करत आले. 1 महिन्याच्या आत जाणार जाणार जाणार. घरी आले. घरी आल्याबरोबर तो घराचा दरवाजा उघडला. उघडल्याबरोबर टेबलवरती गाथा ठेवलेला होता. महाराज, एखाद्या माणसाला जर, एखाद्या व्यक्तीला सवय जर लागली, सवयीचा जर तो गुलाम झाला, त्याच्या पुढे डोकं फोडा, पण सवय काय जात नाही महाराज. ते घरी आले. घरी आल्याबरोबर दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर गाथा घेतला वाचायला. परिस्थिती काय, 1 महिन्याच्या आत जायचंय, या देहाला सोडायचंय, या जगाचा निरोप घ्यायचा आहे. असं असताना सुद्धा घरी आल्याबरोबर गाथा घेतला. गाथा असा उचकला. समोर जगद्गुरु तुकोबारांचा एक अभंग दृष्टीस पडला. भवरोगा ऐसे जाय अनिक काय शुल्लके. अहो संतांच्या भगवंताच्या नामचिंतनाने भवरोगासारखा रोग जात असे तर कॅन्सर शुल्लके. हो विठ्ठल. मी फक्त हे आजपर्यंत कीर्तनात सांगत होतो, परंतु मी प्रत्यक्षात तिथं जाऊन आलोय. ते थेट तिथून घरून निघाले, गाणगापूरला गेले. आपल्या महाराष्ट्राच्या बाँड्रीवरती गाणगापूर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. गाणगापूरला गेले. तिथं भगवान दत्तात्रेयांचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांनी दररोज नित्यनेमानं 1 लाख कृष्ण नावाचा जप केला. कृष्ण 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 जप केला. दररोज नित्यनेमानं 1 लाख जप करायचे. दररोज किती? 1 लाख जप करायचे. कृष्ण कृष्ण कृष्ण. असं करता 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 ताई महिना भरला गेला. महिना झाला. ते पुन्हा आपल्या मूळ गावी आले. गावी आल्यानंतर पुन्हा डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, माझी बॉडी पुन्हा चेक करा. डॉक्टरांनी त्यांना मध्ये घेतलं. त्यांची बॉडी चेक केली. रिपोर्ट
थोड्या वेळात येतायत, वाट बघताय, बघता बघता रिपोर्ट आले आणि आश्चर्याच्या रिपोर्ट जेव्हा डॉक्टरांनी पाहिले, आश्चर्याची बाब ही का डॉक्टरांनी सांगितलं तुमचं पूर्ण शरीर हे निरोगी आहे. ही ताकद जर कशाची असेल तर नामचिंतनाची आहे. तुकोबाराय सांगतात, अहो ज्या नामचिंतनाने राक्षसांना मुक्ती दिली, आपण तर माणसं आहे ना. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय करायचंय, नामचिंतन करायचंय. विठोबा